राज्यात बऱ्याच ठिकाणी तापमान घसरलेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी थंडीची लाट किंवा थंडीची लाट सदृश स्थिती पाहायला मिळते. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या. आज 9 डिसेंबर. पाहुयात की 10 तारखेला राज्यातील हवामान कसे राहील. सर्वात प्रथम जर आपण पाहिलं, आज सकाळी जी थंडी होती, जेऊर करमाळा येथे सर्वात कमी 6 अंश सेल्सिअस इतकं तापमान पाहायला मिळालं. त्यानंतर मोहोळ 6.9 अंश सेल्सिअस, सोलापूर 12.4 अंश सेल्सिअस, नाशिक 9.3 अंश सेल्सिअस, मालेगाव असेल 9.2, जळगाव 8.4, छत्रपती संभाजीनगर 11, धाराशिव 12, परभणी 11, नांदेड 9.7, उदगीर 11.5, त्यानंतर वाशिम 10.5, बुलढाणा 13, अकोला 10.6, अमरावती 10.6, यवतमाळ 9.2, त्यानंतर इकडे वर्धा 11.2, नागपूर 8.8, गोंदिया 8.6, चंद्रपूर 11.6, त्यानंतर गडचिरोली 11, ब्रह्मपुरी 12.0 म्हणजे 12 अंश सेल्सिअस. त्यानंतर इकडे पुणे शिवाजीनगर 8.9 अंश सेल्सिअस इतकं तापमान खाली घसरले पुण्यात सुद्धा. त्यानंतर लवळे 16.3, चिंचवड 14.7, लोहगाव विमानतळ 14.7, महाबळेश्वर 12, सातारा 11.2, सांगली 13.2, कोल्हापूर 15.2 अंश सेल्सिअस, नंदुरबार 13.4 अंश सेल्सिअस, मुंबई कुलाबा येथे 21.2, तर सांताक्रूज येथे 16.5, पालघर 12.4, डहाणू 15.5, त्यानंतर हरणे 21.2, रत्नागिरी 20.3, पणजी 20, बेळगाव 12.6 अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं. म्हणजे राज्याच्या बऱ्याच ठिकाणी कडाक्याची थंडी पाहायला मिळते. सरासरीच्या तुलनेत जर पाहिलं तर राज्यात सर्वच भागांमध्ये तापमान खाली घसरले. खास करून विदर्भात ही मोठी घसरण पाहायला मिळते. मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भाग आणि इकडे सोलापूरच्या आसपासचे भाग, इकडे पुणे साताऱ्याचा भाग असेल, याही ठिकाणी बऱ्यापैकी तापमान घसरलेलं आहे नेहमीपेक्षा. आणि सध्या हे तापमान का घसरते? कारण उत्तरेकडचे थंड आणि कोरडे वारे राज्याकडे वाहत आहेत, जे अजूनही वाहण्याची शक्यता कायम आहे. त्यामुळे राज्यात पुढील 24 तासामध्ये सुद्धा थंडी ही बऱ्यापैकी पाहायला मिळेल. जर आपण पाहिलं तर सोलापूर करमाळ्यातील भाग असेल, पुणे शिवाजीनगरच्या आसपासचा भाग असेल, अहिल्यानगर असेल, या ठिकाणी तापमान हे 8 अंश सेल्सिअसहून कमी पाहायला मिळण्याची शक्यता ही दिसते. त्यानंतर नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ या ठिकाणी सुद्धा तापमान 8 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरलेलं पाहायला मिळू शकतं. नाशिक, मालेगाव, जळगाव या ठिकाणी सुद्धा तापमान 8 अंश सेल्सिअसच्या आसपास किंवा 8 ते 10 अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सातारा, महाबळेश्वरचा भाग असेल 10 ते 12 अंश सेल्सिअस, सांगली, कोल्हापूरचे भाग असतील, या ठिकाणी 13 ते 15 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. बीड, छत्रपती संभाजीनगरचा भाग असेल, जालना, हिंगोली, नांदेड, लातूरचे काही भाग असतील, या ठिकाणचं तापमान जे साधारणतः आपल्याला पाहायला मिळेल 10 अंश सेल्सिअस ते 12 अंश सेल्सिअस किंवा 10 पेक्षाही काही काही ठिकाणी कमी हे तापमान झालेलं पाहायला मिळेल. त्यानंतर मुंबई, सांताक्रूज येथे तापमान 15 ते 17 अंश सेल्सिअस पाहायला मिळेल. कुलाबा येथे तापमान 20 अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग किनारपट्टीचे जे भाग आहेत, या ठिकाणी तापमान 18 ते 20 अंश सेल्सिअस, ते किनारपट्टीपासून अंतर्गत जे भाग आहेत किंवा इकडे ठाणे, पालघरचे सुद्धा अंतर्गत जे भाग आहेत, त्या ठिकाणी सुद्धा तापमान हे 10 ते 15 अंश सेल्सिअसपर्यंत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे राज्यात बऱ्याच ठिकाणी किंवा जवळपास सर्वच विभागांमध्ये कडाक्याची थंडी ही पाहायला मिळण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाचे इशारे पाहिले तर उद्या सकाळसाठी हे इशारे आहेत. त्यात नागपूर, गोंदिया, यवतमाळ थंडीच्या लाटेचा इशारा आहे. त्यानंतर सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक घाट, नाशिक पूर्वेकडील भाग, धुळे, नंदुरबार, जळगाव याही जिल्ह्यांमध्ये थंडीच्या लाटेचा येलो अलर्ट आहे. त्यानंतर 10 तारखेला म्हणजे परवा सकाळसाठी जर थंडीचे इशारे पाहिले तर नंदुरबार, धुळे, नाशिक घाट, नाशिक पूर्व, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, त्यानंतर परभणी, अहिल्यानगर, पुणे पूर्व, पुणे घाट आणि सोलापूर या ठिकाणी थंडीच्या लाटेचे इशारे हवामान विभागातर्फे देण्यात आलेले आहेत. बाकी आपण कालही साप्ताहिक अंदाजासह कळवलेलं की राज्यात हा आठवडा बऱ्यापैकी थंड राहणार आहे. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.